वाढत्या विमान तिकीट दरांनी तुमच्या खिशाला कात्री लावलीये का? इराण अमेरिका युद्धजन्य परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा थेट फटका आता आपल्या विमान प्रवासाला बसलाय. पण आता एक दिलासादायक बातमी समोर येते. केंद्र सरकार एव्हिएशन सेक्टरला सावरण्यासाठी तब्बल 10,000 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देण्याच्या तयारीत आहे. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला समजून घेऊया. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. गेल्या महिन्यात विमान इंधन म्हणजे ATFच्या किमतीत तब्बल 8.56% मोठी वाढ झाली. प्रति किलोमीटर भाव थेट 96,738 रुपयांवरून 1,04,927 रुपयांवर पोहोचले आहेत. भारत आपली मोठी गरज परदेशातून आयात करतो, त्यामुळे जागतिक स्तरावर घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा फटका आपल्या इंधन बिलाला बसतोय आणि परिणामी विमान कंपन्या त्यांचा खर्च वसूल करण्यासाठी तिकिटांचे दर वाढवत आहेत. इंधन महागल्यामुळे फक्त विमान कंपन्यांचे नुकसान होत नाहीये, तर प्रवाशांच्या संख्येवरही याचा मोठा परिणाम झालाय. एप्रिल महिन्यात देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या मार्चच्या तुलनेत 4.2% घसरून 1.38 कोटीवर आली आहे. खर्च वाढल्यामुळे अनेक विमान कंपन्यांना आपली उड्डाणे रद्द करण्याची वेळ आली आहे. ही कोंडी फोडण्यासाठीच केंद्र सरकारने 10,000 कोटी रुपयांच्या विशेष फंडची योजना आखली. विमान कंपन्यांनी आता इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम सारख्या सरकारी तेल कंपन्यांकडे एक आग्रही मागणी केली आहे. जोपर्यंत पश्चिम आशियातील तणाव निवळत नाही, तोपर्यंत देशांतर्गत विमानांसाठी ATFच्या किमती वाढवू नका अशी विनंती एअरलाइन्सने केली आहे. सरकारचं हे 10,000 कोटीचं पॅकेज या संकट काळात विमान कंपन्यांना आधार देण्याचं आणि तिकीट दर नियंत्रणात ठेवण्याचं काम करणार आहे. आता या 10,000 कोटींच्या मदतीमुळे विमान प्रवास पुन्हा स्वस्त होईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुमचं मत काय? सरकारचा हा निर्णय प्रवाशांना खरोखर दिलासा देईल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.